स्वामी म्हणतात, बाळा तू आज थकली आहेस, हे मला माहीत आहे, हे मला दिसत आहे. मनात खूप काही आहे, पण सांगायला कुणी नाही. रात्री रडून झोपतेस आणि सकाळी हसतेस. जगासाठी तू एक स्ट्रॉंग आहेस, पण माझ्यासमोर तू तशीच आहेस. तुझं दुःख संपणार आहे, हा माझा शब्द आहे. थोडा वेळ अजून सहन कर. मोठं सुख तुझ्या वाटेला आहे. तू हार मानू नकोस. मी तुझ्या सोबत चालतो आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील संकट मी कधीच दुर्लक्षित करत नाही. वेळ लागेल, परीक्षा होईल, पण माझा भक्त कधीच एकटा पडत नाही. ब्रह्मांडाचा एक नियम आहे, आपण स्वतःला जे मानतो, आपण जे विचार करतो, आपण तसेच होतो. जेव्हा आपण स्वतःला कमकुवत समजतो, कमजोर समजतो, तेव्हा आपण खरंच कमकुवत होतो आणि ब्रह्मांड आपल्याला तथास्तु म्हणते. पण जेव्हा आपण ठामपणे म्हणतो की मी भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगलं होतं, तेव्हा हे ब्रह्मांड तथास्तु म्हणतं. म्हणूनच स्वतःसाठी नेहमी चांगले विचार करा, चांगलं वाचन करा, चांगल्या गोष्टींच्या सवयी लावा, चांगलंच बोला, सकारात्मक बोला. चांगलाच अनुभव, आपोआप सगळं चांगले होऊ लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो, यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट सर्व दूर होईल. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 12 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर तू भाग्यवान आहेस. बाळा आज वेळ बदलणार आहे, लक्ष देऊन ऐक. जर आज हा संदेश मन लावून ऐकलास तर तुझ्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतील. जर तू दुर्लक्ष केलं तर बाळा ही संधी पुन्हा तुला मिळणार नाही. तुझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत. तुला वाटत आहे हे सर्व माझ्याच नशिबात का घडतंय. रात्रभर विचारांनी झोप लागत नाही. सतत कुठली ना कुठली चिंता तुला खात असते. मनामध्ये भीती आहे. तुझ्या मनात एकच प्रश्न, हे कधी संपणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझं दुःख पाहतोय आणि बाळा मी शांत बसणार नाही. आज स्वामी स्वतः तुझ्या आयुष्यात बदल करतायत. ते म्हणतायत, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझे चमत्कार तुझ्यापर्यंत नक्की पोहोचतील. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं त्या घरामध्ये संकट जास्त काळ टिकत नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा कदाचित तू थकला आहेस, पण आम्ही थकलो नाही. लक्ष देऊ नये. आजपासून तुझ्या घरात चांगले बदल सुरू होणार आहेत. हळूहळू ज्या समस्या तुला मोठ्या वाटत आहेत त्या समस्या आपोआप सुटायला सुरुवात होतील. हळूहळू तुझे दुःख दूर होईल. बाळा आमच्यावर विश्वास ठेव. तुझे वाईट कधीच होऊ देणार नाही. मी तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा पाठवत आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा स्वतःला कधीही कमी लेखू नकोस. आयुष्यात संकट येणारच, दुःख येणारच. लोक टोमणे मारतील, नावं ठेवतील, तुला फसवतील, तुझा विश्वासघात करतील. कधी कधी तुम्हाला एकटंही वाटेल, पण अशा वेळी माझं एकच वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट कितीही मोठं येऊ दे, आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. त्या संकटातून तुला बाहेर काढू. तुला संकटाची जाणीव होऊ देणार नाही. प्रयत्न सोडू नका, नामस्मरण सोडू नका. विश्वास ठेवा, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा आयुष्यात सर्वात मोठा धोका अपयशाचा नसतो,
तर चुकीच्या ठिकाणी आयुष्यभर थांबून राहण्याचा असतो. कारण पडलेला माणूस पुन्हा उभा राहू शकतो, पण स्वतःच्या भीतीच्या कैदेत अडकलेला माणूस जीवन जगत असूनही पुढे जाऊ शकत नाही. काही लोक आयुष्यभर नशिबाला दोष देत बसतात. आयुष्यभर दोष देत राहतात, पण नशिबाने बंद केलेले एका दरवाजाकडे पाहताना त्यांच्या शेजारी उघडे असलेले 10 दरवाजे ते त्यांना दिसत नाही. म्हणून प्रयत्न करा. नशिबाला दोष देण्यापेक्षा प्रयत्न केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. जगात सर्वात जास्त फसवणूक दुसरे लोक करत नाहीत. माणूस स्वतःलाच फसवत असतो जेव्हा तो आपल्या मनाला खोटं सांगत राहतो आणि वास्तव्यांपासून पळत राहतो. स्वामी म्हणतात, बाळा, घड्याळाचे काटे कोणासाठीही थांबत नाही. मग काही लोकांच्या मतांसाठी आपण का थांबावं? ज्यांना तुमची किंमत कळत नाही, ज्यांना तुमची कदर नाही, त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य का थांबवावं? त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य अडवणं हा स्वतःवर केलेला सर्वात मोठा अन्याय असतो. प्रत्येक जखमेचा उद्देश वेदना देणं नसतो. काही जखमा माणसाला इतकं मजबूत बनवतात की त्याच्यापुढे आयुष्यात कितीही मोठे वादळ आलेत तरीही त्याला हरवू शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आपण अनेकदा सुख शोधण्यासाठी जगभर फिरतो, पण सुख हे ठिकाण नसतं, ती मनाची अवस्था असते. मन शांत असेल तर झोपडीतही राजवाडा आपल्याला वाटतो आणि जर मन अस्वस्थ असेल तर राजवाडाही तुरुंग वाटतो. आयुष्याचा सर्वात मोठा विनोद म्हणजे लोकांना इतरांना बदलायचं असतं, पण स्वतःलाच बदलण्याची वेळ आली की ते मागे हटतात. काही प्रश्नाची उत्तरं पुस्तकात मिळत नाही, ती फक्त अनुभवाच्या राखेतून उगवतात. म्हणूनच जास्त जगलेला माणूस जास्त शिकलेला असेलच असं नाही. जास्त अनुभवल्याने तो अधिक समजूतदार असतो. समुद्र कधीही नदीला विचारत नाही की तू कुठून आलीस, तो तिला सामावून घेतो. म्हणून मोठेपणा उंचीमध्ये नसतो, तो स्वीकारण्यात असतो. जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक होतो तेव्हा त्याला आरशाची गरज उरत नाही, कारण त्याचं अंतरंगच त्याला योग्य आणि अयोग्य दाखवत असते. जीवनात काही लोक भेटतात फक्त एक वाक्य सांगण्यासाठी, पण ते एक वाक्य संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतं. ज्याच्याकडे काहीच नाही तो गरीब नसतो. ज्याच्याकडे स्वप्न नाहीत, ध्येय नाही आणि जगण्याची उमेद नाही, तोच खरा गरीब असतो. कधी कधी हरवणं गरजेचं असतं, कारण स्वतःला शोधण्यासाठी काही वाटा चुकवाव्याच लागतात. आकाशात उडणारा पक्षी फांदीवर विश्वास ठेवून उडत नाही, त्याचा विश्वास स्वतःच्या पंखावर असतो. म्हणून आधार शोधण्यापेक्षा स्वतःला सक्षम बनवा. आयुष्याची गंमत अशी आहे की ज्या गोष्टीसाठी आपण खूप धडपड करतो त्या मिळाल्यानंतर त्याचं महत्त्व कमी होतं आणि ज्या गोष्टी दुर्लक्षित करतो त्याची किंमत उशिरा कळते. माणूस पर्वत चढू शकतो, समुद्र पार करू शकतो, जग जिंकू शकतो, आपले स्वप्न तो पूर्ण करू शकतो, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हे सर्वात कठीण काम असतं. स्वामी म्हणतात, बाळा, वादळं झाडाची परीक्षा घेत नाहीत, ती त्यांच्या मुळाची परीक्षा घेतात. तसंच संकट माणसाची ताकद नाही तर त्याचा पाया किती मजबूत आहे हे दाखवून देतात. प्रत्येक सूर्योदय नवीन असतो. मग कालच्या अपयशाचा भार घेऊन आजचा दिवस का जगायचा? निसर्ग रोज नव्याने सुरुवात करतो. माणूस मात्र जुन्या ओझ्यामध्ये अडकून राहतो. शांत नदी खोल असते आणि खऱ्या ताकदीची माणसंही तशीच असतात. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी गोंधळ घालण्याची गरज नसते. काही वेळा आयुष्य उत्तर देत नाही. आपल्या आयुष्यात काही वेळा आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत, ते फक्त प्रसंग देत असतात आणि त्या प्रसंगामधून उत्तर शोधण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. मोठी स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्या स्वप्नासाठी रोज स्वतःशी लढणं हेच खरं धैर्य आहे. सूर्यास्त म्हणजे शेवट नाही, तो नव्या सूर्योदयाची तयारी असते. म्हणून प्रत्येक समाप्तीत एक नवीन सुरुवातीची बीज दडलेली असते. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ आहे, कारण ती खर्च केल्यानंतर परत कमवता येत नाही. पैसा परत मिळतो, संधी पुन्हा मिळू शकते, पण गेलेला क्षण, गेलेली वेळ हे आपल्याला कधीच परत मिळत नाही, ती कधीच परत येत नाही.
म्हणून आपला वेळ योग्य ठिकाणीच खर्च करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.